ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। या लोकांनी तयारी केली, मी येऊन तयारी करायला लागते मला। घे भाई घे घे। एक गोट चढू दे। शाबास। हॅलो गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट व्लॉग। तर आज आहे मामाची हळद। तर आता मागचा व्लॉग आम्ही एंड केला साखरपुड्याला, तर हा व्लॉग तर हळदीचा आहे। तर चला बघूया काय काय गंमत जम्मत असेल ती सगळी दाखवतो आणि फुल एन्जॉय आहे, तर नक्की स्किप करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। चला आपण जाऊया आता पाठच्या वाडीत। आता तर थोडंफार पूर्वी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये थोडं मस्ती करताना बघितलं असेल आंघोळीचं, तर चला आपण डायरेक्ट जाऊया मागच्या वाड्यात। तर काय आता आम्ही चाललो आहे मामाच्या म्हणजे मागच्या वाड्यात। तर याला तुम्ही बघितलं असेल मागच्या व्लॉगमध्ये, तर या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसेलच, कारण की अर्धा व्हिडिओ तर हा ऑपरेट करतो आपले। तर बघू आता पुढे काय म्हणतोस मग आता मामाची हळद, मग काय तयारी वैरी काय केली, मग जरा एक्सप्लेन करून सांग जरा। आता तयार तर खूप झाले, पण आता मी आधीला आहे तर धमाल तर फुल होणारच आहे। ते तुला तर माहितीच आहे कसं होणार धमाल, तर ती तर धमाल तर होणारच आहे आमची। तर आता काय सीन झाला तो सांगतो। तर मी कुर्ता नाही आलता, खास करून मी येल्लो कुर्ता तर नव्हता आणलेला। तर खास करून हा बोलला की मग मी पण येल्लो कुर्ता घालणार आहे, तर तू पण येल्लो कुर्ताच घाल। तर मग घाईतून येल्लो कुर्ता कुठून तरी अरेंज केलाय। तो पण आपला मित्रच होता, मित्राकडून घेतला आम्ही अरेंज करून। तो पण मित्रच होता, त्याच्यामुळे अरेंज झाला, नाहीतर नसता झाला, नाही तर तुम्हाला मला व्हाईट कुर्त्यावरच बघायला लागलं असतं। तर बघूया आता थोड्या वेळात मामाचं घर येईल, तर जाऊया मामाच्या घरी। आता डायरेक्ट हळदीलाच भेटू आणि जे काय एन्जॉयमेंट असेल ते सगळं दाखवतो। तर थोड्या वेळातच भेटू आपण परत। मग काय तुमच्या आज काकांची हळद आहे बरोबर की नाही, मग तुम्ही काकांच्या हळदीला तुम्ही किती एन्जॉयमेंट करणार, म्हणजे नाचणार की नाही? नाचणार की नाही? हो बोला। होय नाचणार। मग तुम्ही नाचायचं, मग काकाला हळद वेद लावणार की नाही? लावणार। त्याच्यामध्ये बघू तुम्ही किती मजा करता। तुम्हाला आम्ही तर तुमच्याबरोबर असणार, तुम्ही किती मजा करता कसं नको। हे मेले काय, हे मेले काय? चल यांना स्किप करूया आणि डायरेक्ट मामाच्या घरीच भेटूया। चला बघा भाई, अशी तयारी झाली, फुल एन्जॉय। हळद चालू आहे। आताच फोटोशूट वगैरे काढून देतो, तुम्हाला माहिती दाखवलं फोटोशूटमध्ये तुम्ही फोटो वगैरे काढून देतो। साऊंड सिस्टम कसं दाखवलं दाखवतो, साऊंड सिस्टम लावलेली सगळी गोष्टी। आणि आता साऊंड सिस्टमवालाच हा बारका मुलगा आहे, आणि आता पब्लिक तुम्हाला दाखवतो पब्लिक किती बसते। अजून पब्लिक जमलं नाही, पब्लिक यायला खूप टाईम आहे अजून। तर आता हळदीला थोडा टाईम आहे, हळद लावायला नवर जेव्हा आतमध्ये केलं, फोटोग्राफी केलं, खेळवून केलं, आता हळद लावायची। लाईट पण लावली, लाईट साऊंड तुला फुल चांगलं केलं, फक्त एवढंच की हळद चढवायची। ठीक आहे, आपण हळदीची व्हिडिओ तुम्हाला दाखवू नंतर, थोड्या वेळाने आपण भेटू। आजला होईल का नाही गणेश शेट? होणार, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळं दाखवणार मी आज, कसं होणार टेन्शन घ्यायची गरज नाही। आज तुम्हाला कसं हळद खेळायचं पण जाऊन दाखवतो। थोडी त्या लोकांनी तयारी केली, मी येऊन तयारी करायला लागते मला। चोरी इच्छा आहे। बघा। घे भाई घे भाई घे। एक गोट चढू दे। शाबास वडका। कमी माई चला। झाले
काय आत्ताच आमचं हळद बिळद लावून झाले मामाला. तर थोड्या वेळात आता जेवायला येऊ, सगळेजण बसतील थोड्या वेळातच. तर आपण डायरेक्ट जेवतानाच भेटू. चला. काय गायज आता जेवायला बसलो आहे. हळदीचं फंक्शन थोडं झालं आहे. थोडं झाल्याच्या नंतर मी जेवायला सुरुवात केली. बघा जेवायला पंगत वगैरे बसले. हे बघा इकडे बसलेलं आहे. तर जेवण झाल्यानंतर याच्या पुढचं फंक्शन आहे तो पण बघायला. याच्या जेवण झाल्यानंतर मी डान्स पण नाचणार वगैरे आहे. थोडा एन्जॉयमेंट केला थोडा, पण याच्या पुढे जो नाचणार जो एन्जॉयमेंट करणार आहे तर मला नक्कीच दाखवू. आता जेवतोय. जेवायला काय? जेवायला डाळ भात, चणा बटाट्याची भाजी, पापड आणि लोणचं आहे आणि पाणी. आणि डाळ वडायला कोण आहे? त्यावेळेला परीक्षेत आहे. तुम्ही बघू हे बघा परीक्षेत. तर आमचं जेवण पण झालं आहे. तर परत नाचणार आहे. तर कारण की मगाशी जरा देवाबिवाचं काम होतं त्याच्यामुळे थांबवायला सांगितलेलं नाचणं. तर परत नाचणार आहे. तर पुढे कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ नक्की पाहत राहा. आमचं झालं आहे सगळं आवरून. तर आता नाचून पण झालं आहे. मामाचा म्हणजे हळद झाली आहे पूर्ण कम्प्लिटली. तर आता आम्ही घरी चाललो आहे पुढच्या वेळात म्हणजे. तर उद्या लग्न आहे. तर व्लॉग इथे थांबत नाही, व्लॉग पुढे कंटिन्यू राहणार आहे. तर उद्या लग्न आहे. तर तुम्ही सुद्धा लग्नाला या. इथंच आता इन्व्हिटेशन देतो आहे. लग्नाला या म्हणजे व्लॉग तर नंतर पडणार आहे लग्नाच्या नंतर. तर आपण डायरेक्ट सकाळीच भेटू. तर चला आपण सकाळीच भेटू. गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 7:30 झालेत आणि कालची हळद झाली. तर आता आपण लग्नाला जाणार आहे थोड्या वेळातच आंघोळ बिंघोळ करून. तर बहुतेक तरी 12:30चं लग्न आहे. तर आता आपण डायरेक्ट थोड्या वेळाने भेटू. पण त्याच्या अगोदर ती आता पाठच्या साखरपुड्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की वराडाची गाडी ते खूप तुम्ही ऐकलंच असेल याच्या तोंडातून. तर आता वराडाची गाडी न जाता तर आपण चालत जाणार आहे. चालायचं प्लॅन केलं आहे कारण की निसर्ग दाखवायचं तुम्हाला लोकांना. तर कसं आहे कसं नाही आमच्या रत्नागिरी खंडेगावातलं कसं निसर्ग आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आमच्यासोबत कंटिन्यू तुम्ही राहत जा. तर निसर्ग दाखवायचा हा बोलला तर आपण आता थोड्या वेळानेच भेटू. तर निसर्ग बघण्यासाठी तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायलाच लागेल. जे कोकणमध्ये असतील म्हणजे कोकणात जे राहणार आहेत त्यांना तर निसर्ग माहितीच आहे आपला कोकण कसं आहे. तर जे कोकणातले नसतील त्यांनी तर हा पूर्ण ब्लॉग नक्कीच बघा. तर आपण आता डायरेक्ट थोड्या वेळानेच भेटू. गाईज पोरगं करायला आपण नंतर भेटूया. आता आमची आंघोळ बिंघोळ झाली आहे. तर आता थोड्या वेळात निघू. सगळ्यांचे म्हणजे कपडे बिपडे घालून झाले आहेत. मेकअपचं काम चालू आहे. जरा दाखवू शकतो मेकअप पण चालू आहे इकडे बाहेर. तर आपण आता थोड्या वेळानेच भेटू. तर आता निघतानाच भेटू. डायरेक्ट जी काही गप्पा मस्ती असेल ती फुल एन्जॉय करूया आणि असे जाण्यासोबत कंटिन्यू राहा. हो गावकर, मग तुम्ही टेम्पोतून जाणार का नाही? पण का टेम्पोतून जाणार? अजिबात नाही. का मागच्या वेळेस कोकणातली माणसं टेम्पोतून जायला मजा घेतात. नाही बाबा, ते घेऊन दे, ते घेणार बाबा. तू कोकणातली ना? हा, नाही. अरे तिला चेंबली साखरपुड्याला, तुला काय माहिती? मग तिला चेंबली अख्खी आतमध्ये. बाय केस असे केले होते ना, तुला काय सांगू मी. बकऱ्यांनी घुसवलं सगळ्यांना आतमध्ये, बाबा बाबा बाबा. म्हणून ती जाणारच नाही आता वराडातून. नाही, 100 रुपये रिक्षाला गेले चालेल. बरोबर. आता आम्ही पोहोचतोय. तर मामाच्या घरी पोहोचतोय. तर आता गाडी चला गाडी बिडी सजवली दाखवतो तुम्हाला. तर चला असेच कंटिन्यू राहा. सजवायला तू होतीस रात्री नाईटला ही होती सजवायला. काय माहिती काय सजवली. चला बघू. अशी काही गाडी सजवली आहे. ही बोलते मी सजवली.
आपल्याला माहिती नाही कोणी सजवली. रात्रभर आम्ही सजवली आणि क्रेडिट ही घेते. चला हां चला गाडी सजवली आहे, आता निघू थोड्या वेळातच. काल केला होता मला कॉल. चालू आहे तो बाहेरच आहे. बसणार आहे, पाठच्या गाडीत बसून घ्या. मागच्या गाडी खाली कर. विनोदला पुढे बसू दे. कॅमेरा डायरेक्ट तिकडे येईल. आता नवरदेव बाहेर पडून आता खाली मंडपात चाललाय बामणाकडे. तर आता लग्नाची सुरुवात होणार आहे, कारण आता याची सगळी तयारी चालू आहे. त्याने फक्त नवरदेव खाली जाणार आहे. आता तुम्ही नवरची गाडी बघितली असाल तर वराडची गाडी बघू शकता. वराडची गाडी भरायची. गाडी गेली, आता जाऊ पाठू हळूहळू. गाडी पहिली गेली कारण गर्दी भरपूर आहे, पब्लिक भरपूर आहे, त्यासाठी गाडी लवकर गेली. तर पर्यटन ती गाडी घ्यायला नाही पडत आम्हाला. गाडीचं मुलं पण आता पॅक झाले हे करून. दोनदा झाली ते पण दोनदा ट्रिप घेतला त्यांनी. काही आताच पोचलो इथे मंडपाच्या इथे. तर वराड्याची गाडी पण आली आहे. तर ही बघा, ही सेकंड ट्रिप होती तिची. तर आता थोड्या वेळातच नवरीची गाडी पण येईल. तर तिथे तुम्हाला दाखवतोच. काय नवरा इथे कशाला बसलाय? चला बघूया आपण आता मामाचा गणेश पुण्यवचन. गाई जे आता आपण बघितलं ते मामाचं गणेश पूजन चालू होतं. तर आताच गणेश पूजन पण झालं आहे. तर थोड्या वेळात आता मामाला खाली नेतील म्हणजे लग्न मंडपात. तर आपण डायरेक्ट पुढे काय काय प्रोग्राम असतील ते काहीतरी उखाण्याचा पण कार्यक्रम आहे, तर तो पण दाखवतो. तर अशीच कंटिन्यू राहा आणि संपूर्ण ब्लॉग नीट पहा. नाव घ्यायला काय नाव देऊ. अरे 5 नाव चिकट झाली. तर असे अरेंजमेंट झाले सगळीकडे. तर थोड्या वेळात लग्न सुरू होईल. अक्षता पण भेटली आहे. तर बघू आता लग्न डायरेक्ट लग्नालाच भेटू थोड्या वेळात. आता नवरा नवरीचं आगमन होतं आहे. आता बघू शकतात मामा आता म्हणजे मंडपात चालला आहे. तर तिकडून पण मामी पण येते. तर भेटूया थोड्या वेळातच. चला. काय आता लग्नाची सुरुवात झाली आहे. तर मंगळाष्टका चालू झाली आहे. तर नवरीची एंट्री बाकी आहे बघता. नवरदेव आला आहे. तर आता बघू नवरी किती वेळा येतात. आता नवरी आली आहे. तर असेच माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ नीट न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. स्वस्तिक भाग्यशाली विनोद कवीरा आले मुहूर्त वेळी वरदाई करतयांचा आशिष रूप धारा शुभ सावधान बोला शुभ सावधान बोला शुभ सावधान बोला पुन्हा आणि विनोद वरती परस्पराते येई घरी लक्ष्मी हळुवार पावलाते अक्षता उभय कुलाना अर्पुली प्रीती मारा शुभ सावधान बोला शुभ सावधान बोला शुभ सावधान बोला सोडा
गाईज आता मामाचं लग्न झालं आहे, तर पाठी सगळे जेवायला बसले, तर जेवताना थोड्या वेळात भेटू. अभय नीट जेव, काय लागलं बिगलं सांग, गणे हाय वाढायला. हाय गाईज आत्ताच मामाचं लग्न बिग्न सगळं झालेलं आहे, तर आता जेवायला बसलो आहे. तर बघू आता जेवायला काय काय येतं, काय काय मेनू सगळं दाखवतो आणि थोड्या वेळातच वरात विरात निघेल. तर आपण आता जेवल्यानंतर डायरेक्ट भेटू. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर जेवायला पनीरची भाजी, लोणचं, डाळ, बासुंदी, पुरी, भात आणि भजी आणि कोबीची भाजी आहे. तर मग आम्ही तर थोडा वेळ जेवतो. असं सगळेजण जेवायला बसले इथे. पंडित बघायची भाजी वाढतो पनीरची. तर पंडित पनीरची भाजी वाढतो. पंडित पनीरची भाजी पनीर दे पनीर पाहिजे. पनीर दे. पंडित जरा चेहरा दाखवा त्याला. पंडित कसं वाटतं? तर आपण जेवल्यानंतरच भेटू, चला. तर गाईज आता जेवण बिवण झालं आहे. तर मग अशी बघितलं जेवायला काय काय होतं ते. तर जरा राऊंड मारायला चालतो, जरा फिरायला चालतो आम्ही सर्वजण. तर आता बघू, मामाची वरात आहे, तर वरातीत नाचू बिचू आणि मग आपण डायरेक्ट आता वरातीलाच भेटू. तर गाईज आताच मामाची वरात बिरात सगळं झालेलं आहे. तर आता लग्नाचा सोहळा संपलेला आहे, म्हणजे लग्नाचा ब्लॉग संपायला आलेला आहे. तर आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटूया. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल. तर चला, बाय बाय.